नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0। भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0। प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्राम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा। नमस्कार। जनसेवा फाउंडेशनच्या अनुभव रेडिओवरील प्रसारित झालेल्या ॲस्कॉपचे अध्यक्ष श्रीयुत दिलीप पवार यांच्या ज्येष्ठांसाठी 126 क्रमांकाच्या भाषणावर आधारित मी श्रीमती रोहिणी उत्तम शेवाळे, विश्रांतवाडी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारिणी सदस्य प्रतिक्रिया देत आहे। पवार सरांचं हे भाषण म्हणजे ज्येष्ठांना दिलेला जगण्याचा मूलमंत्रच म्हणावा लागेल। जीवनमूल्य ही आपल्याच कार्यावर आधारित असतात। कर्मण्येवा अधिकारिस्ते, कर्मावर विश्वास ठेवा, जीवन सुंदरच होईल। जे पेराल तेच उगल। वय झालं म्हणून रडू नका, कारण ज्येष्ठत्व म्हणजे एक परिपक्व अनुभव संपन्न फळ आहे। ती ऊर्जा स्वतःसाठी व समाजासाठी खर्च करा। जे करायचे ते आत्ता करा, वेळ किमती आहे। आरोग्य, आनंद व विश्वास ही त्रिसूत्री राबवून जीवन ऊर्जाशील बनवण्याचा मूलमंत्रच त्यांनी दिलेला आहे आपणाला। म्हणून कायम क्रियाशील राहा, त्यातच तुमचं समाजातील महत्त्व अधोरेखित होतं आहे। देशाला पुढे नेण्यासाठी, देशाचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी चालती फिरती ऊर्जावान संपत्ती म्हणजे आपली मुलं आपण देशाला दिली आहेत, ती नक्कीच देशगौरव वाढवतील। म्हणून ज्येष्ठांनी आपल्या समस्या, सर्व सार्वत्रिक अडचणी सरकार दरबारी जरूर मांडाव्यात। नक्कीच त्याचं निराकरण होईल व सरकारने ज्येष्ठांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा। संघर्षाशिवाय काहीही साध्य होत नाही। ही सुकलेली फळं तुम्हाला सुगंध दिल्याशिवाय राहणार नाहीत। नवं जग, नवं आयुष्य बाबा आता जगून घे। नवं जग, नवं आयुष्य बाबा आता जगून घे। उरल्या सुरल्या आयुष्यात रंगसुखाचे भरून घे। असलास जरी सर्वांचा, स्वतःसाठी होऊन बघ। अंतरातल्या स्वसाठी आत जरा डोकावून बघ। एकूणच त्यांनी ज्येष्ठांबद्दलची तळमळ, त्यांच्यासाठी काय करावं, त्यांनी कसं जगावं याचं उत्तम मार्गदर्शन दिलीप पवार सरांनी ज्येष्ठांसाठी केलेले आहे। धन्यवाद।